मी सोनाजी नागोराव कांबळे, राहणार ढाकणी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मी आंबेडकरवादी कार्यकर्ता होतो. तर त्यामुळे ते नामांतरणामध्ये मी आंबेडकरवादी कार्यकर्ता असल्यामुळे काही गुंडाने आमचे घर जाळले. 2 वेळेस घर जाळले आमचे. तरी आम्ही मग बाहेरगावी गेलो. आमचे लेकरू बायको बिमार पडले. ते पोचीरामजीरा मारल्यामुळे घाबरल्यानंतर आम्हालाही मारतात म्हणून हे घाबरून गेले, बिमार पडले. मी यांना आधार हे करण्यासाठी, पोट भरण्यासाठी मी बाहेरगावी गेलो. बाहेरगावून आल्याच्या नंतर एक लेकरू मुलगा डगावला आहे माझा. डगावल्याच्या नंतर गावात आलो तो माझं घर हवालेलं आहे. ते तर मी घरी आलो. आमचं घर होय म्हणून आम्ही घरामध्ये आमचे पत्नी, मुलगी, सुनबाई गेल्याच्या नंतर त्याला मारहाण केली. मारहाण करून गावाबाहेर हाकलून दिलं आम्हाला. तर आतापर्यंत तेव्हापासून आम्ही बेघर आहोत. तरी शासनानं 2018पासून सतत पुणे, मुंबई, नांदेड असे करता कर्जबाजारी करून टाकलं आम्हाला दुनियाभरचे. पण अजूनही घरीसुद्धा नाही. मग मी आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी याच्यामध्ये मी काम करतो. आणि इथं उपोषण इतके दिवस करता आम्ही अजून काही उघड्यावर पडलेले आहे, माझं कुटुंब सगळं. तरी अजून शासन म्हणते की हां बघूता आमच्या ह्याच्यात नाही, त्याच्यात नाही. आता दारिद्र्य रेषा पाहिजे म्हणतात. दारिद्र्य रेषेत आता आम्हाला घरसुद्धा नाही, की कुण्या बँकेला आमचं खातंसुद्धा नाही. की आता आमच्याहून दरिंदर कोण आहेत अजून, हे शासनाला असं समजणार कसं काय? असं कशाला म्हणतात दारिद्र्य, हे तरी आम्हाला सांगा म्हणा. आम्हाला गरज नाही, पण आम्ही फिरतो फुटपाटावर बसलेले माणसं आतापर्यंत किती दिवसापासून हवं असं. तरी हे जर शासनाला आमचे जर हे नसेल तर मग आम्हाला काय पर्याय आहे? मग असंच आता आम्ही मरणार. रात्री बसून थंड पाण्यामध्ये बसून राहिलो, सगळे कपडे भिजून गेले. आता वाळवले इळभर आम्ही. तरी माझ्या कुटुंबाला एवढे यायचं आता बाकीचे. मग आता आम्हाला जर कुटुंबाला काही झालं मग आता शासन जबाब राहिला. आम्हाला तर पर्याय नाही दुसरा. आता काय तुमची अपेक्षा काय शासनाकडे? माझी आमदार काहीच नाही, फक्त आता आम्हाला घर पाहिजे. आम्हाला मारहाण केली. आम्ही सुद्धा मला जेल प्यावं लागले ते मला न्याय भेटना गेल्यामुळे. 5 वर्ष सतत पुणे, मुंबई केलो तरी न्याय भेटना गेली आम्हाला. माझे ह्याचे कागदपत्र कुठले दिलेले नाहीत. मग मला न्यायच नाही तर आम्ही कशाला राहून मी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन JRPला झेंड्याखाली. तरी बी ह्यांना आमची हे जे नाही गरिबाची न्याय. तर मग आता काय दुसरा पर्याय? आता आम्ही आता बसलो तर उपोषणला किती दिवस, तेव्हापासून 2018पासून उपोषण हो. आमचे एवढी हाल होऊन गेली आहे, सांगता येणार झाले. आम्हाला चालतासुद्धा येणं आले उपोषण करून. तुम्हाला आता गावाकडे राहणं असुरक्षित वाटत आहे, पण नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे शासनाकडनं? शहरामध्ये आम्हाला मदत काहीतरी आधार होते. बाहेरगावात राहण्यासारखं आम्हाला नाही, मारून पाठवलेलं आहे आम्हाला इकडं. आमच्या तिकडं काहीच नाही. समजा आम्हाला ह्याच्यामध्ये तर सिटीमध्ये द्यायला पाहिजे घर. नांदेडचे कलेक्टर साहेब काय बोललेत? साहेब म्हणतात तुम्ही सिटीमध्ये असले तर देत होतो, असं होतं तसं होतं. तर आम्हाला सिटीमध्ये जर बाहेरगावी आम्हाला राहणं होईना म्हणून तर आम्ही सिटीत मागालो. आम्हाला काहीतरी मदत होईल, सगळी हे होईल म्हणून. आम्हाला भीती आहे म्हणून तर मागालो. हे म्हणतात भीतलं पाहिजे, असं पाहिजे. असं नाही, आमच्यावर एवढा मोठा अन्याय झाला आहे. 2-3 वेळेस झाला अन्याय आमच्यावर असा. तरी आम्हाला मारलं कार परवा, अट्रॉसिटी झाली, सगळं झाले. आम्ही अजून अन्यायग्रस्त एवढं कुटुंब माझे असतानासुद्धा साहेबाला किती वेळेस म्हणाल तरी बघूतात असं तसं म्हणतात ते. मग आता दुसरा पर्याय नाही. निर्वाण साहेबांनी आम्हाला जर आता हे नाही तर आमचं काही नाही. मग आता ह्याचे जबाबदार तेच राहतील. तर आमच्या कुटुंबाला काही झालं तर आमच्या लेकराला शिक्षणसुद्धा नाही. सगळे उघड्यावर पडलेले आहेत लेकरं. कोणती योजनासुद्धा आम्हाला भेटत नाही. आम्ही बाहेरगावी असं राहणार नाही हिंडल्याबद्दल. आता हे निर्वाण साहेबाला एक विनंती आमची की बाबा आमच्याकडं लक्ष देऊन काहीतरी आम्हाला न्याय मिळवून द्यावं, हेची विनंती आहे आम्हाला, दुसरं काही नाही. हे सोनाजी नागोराव कांबळे, कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी ऑफिस नांदेडच्या समोर यांचं आंदोलन चालू आहे. विषय आपण पाहू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नाम विस्तार घोषणेअंतर्गत नामांतर विरोधी गावगुंडांनी 2 वेळेस घर जाळून गावामध्ये आता यांना राहण्यासाठी असुरक्षितता वाटत आहे. तर यांची मागणी अशी आहे की नांदेडमध्ये शासनाने, जिल्हाधिकारी साहेबांनी पुढाकार घेऊन यांना राहण्यासाठी नांदेडमध्ये काहीतरी निवारा करून द्यावा, अशी यांची मागणी आहे. प्राईड न्यूज इंडिया,